माझं ऐका, ही सोयरीक अजिबात करू नका. आणि तरीही असं केलं तर या दोन्ही कुटुंबावर खूप मोठं संकट येईल. काय झालं? सगळे असे शांत का बसलेत? गौतम, काय झालंय? गुरुजींचं असं म्हणणं आहे की आमच्या पत्रिका अजिबात जुळणार नाही. जर आमचं लग्न झालं तर माझ्या जीवाला धोका आहे आणि या दोन फॅमिलीज एकत्र येणं अजिबात पॉसिबल नाही. काय? हे काय आहे गुरुजी? जे पत्रिकेत दिसतंय तेच मी तुम्हाला सांगतोय. मी हात जोडते. काहीतरी उपाय असेल ना, जे पण काय असेल ते आपण सगळं करूया. आणि लग्न व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर सगळं अवघड होऊन बसेल. प्रमिला, मला माहितीये तुला त्रास होतोय. मलाही आलाय स्ट्रेस. आपल्या समोर पत्रिका बघितल्या गुरुजींनी. ते म्हणतायत की गडबड आहे, गोंधळ आहे, जीवाला धोका आहे. मग कशाला आपण विषयाची परीक्षा घ्यायची? ते म्हणताय आपण असं प्रेशर टाकून काही नाही होणार आहे. आपण थांबूया इथे प्लीज. एक मिनिट. एक मिनिट, तू आधी ऐक गुरुजी काय म्हणतायत ते. अगं मी तेच गुरुजींना विचारतोय. विचारायला काय प्रॉब्लेम आहे? अरे गुरुजी, मी फार देवभोळा माणूस नाहीये, पण श्रद्धेचं महत्त्व कळतं मला. हे फार श्रद्धेने स्वामींची सेवा करतात आणि जे लोक निस्वार्थ मनाने श्रद्धेने सेवा करतात ना, त्यांचं कधीच काही वाईट होत नाही. मी तुमच्या या ज्योतिषशास्त्राचा रिस्पेक्ट करतो, पण लॉजिक असं सांगतं की ज्योतिषशास्त्र फक्त अंदाज वर्तवू शकतं आणि अंदाज चुकू शकतात. मुळात माणूस फक्त पत्रिकेवर ठरत नाही ना, त्याच्यावरचे संस्कार, जडणघडण ही सुद्धा असते. आणि चला, तुम्ही म्हणताय तसं उद्या संकट येईलही, पण ते आल्यावर त्यातून कसं बाहेर पडायचं यासाठी संस्कारच मदत करणार आहेत. माणसाचं नशीब हे त्याचे कर्म ठरवतात. माझ्या बाबाने कधीच कुणाचं वाईट केलं नाहीये. त्याच्या इतका साधा सरळ मुलगा मी पाहिलाच नाहीये. आणि आसावरी सुद्धा, ती सुद्धा तशीच आहे. खरं तर दोघं एकमेकांना खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करतात. अरे का कदाचित गौतमचं नशीब बदलण्यासाठीच आसावरी त्याच्या आयुष्यात आली असेल. म्हणजे बघा ना, काल परवाचा गौतम आणि आजचा गौतम, जमीन आसमानाचा फरक आहे. जी मुलगी माझ्या भावामध्ये असं पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणू शकते, तिला ह्या कारणाने नाकारणं मला नाही पटत. हे मला मान्य आहे, पत्रिका अंदाज सांगत असतील, पण शास्त्रच असं सांगतं की योगायोग बदलण्याची ताकद कर्मामध्ये असते. त्यामुळे गौतम आणि आसावरीचं लग्न होणार आणि ते मीच लावून देणार. तू काय बोलतोयस तू जय? तुला कळत नाही का गौतम काही भयंकर घडलं तर काय करायचं? ते यांचं लग्न नाही झालं ना तर होईल आई.
अगं नशिबात जे आहे ते होणारच आहे ना. मग मनापासून आनंदाने त्यांना जे करायचं ते करू देत. आणि काही झालंच तर आपण आहोत ना सगळे. जे काही आहे आपण फेस करू. अरे पण मुद्दामून आगीत उडी मारायची का? माहितीये ना आपण जळणार आहोत. आई, तू कधीपासून भविष्य, पत्रिका, मुहूर्त या सगळ्यांवर एवढा विश्वास ठेवायला लागलीस? काय? आपल्या ऑफिसमधल्या कुठल्याही कामात आपण कधी मुहूर्त पाहिलाय का? बरं ठीक आहे, आपण अजून कोणाला तरी विचारू. आणि उपाय असतीलच ना. जे काही इल इफेक्ट असतील ते आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करू. तेवढं तरी करू शकतो आपण. बरोबर ना गुरुजी? उपाय असतीलच ना. सांगा मला, आम्ही तयार आहोत करायला. आई, माझं गट फिलिंग सांगतंय की गौतम आणि आसावरी या सिच्युएशन मधून सुद्धा व्यवस्थित बाहेर पडतील. अगं शेवटी माणूस महत्वाचा आहे. भविष्यात काय होईल या टेन्शन मध्ये आपण वर्तमान बिघडवायचं आहे का? काय अर्थ आहे याला? नाही, आता बस झालं. उगाच विषय ताणायला नको. आपण यांची एंगेजमेंट ठरवूया प्लीज. आणि आता यावर चर्चा नकोय मला, प्लीज. बस झालं. हो, मला जयचं म्हणणं अगदी पटतंय. अरे माझ्या लग्नाच्या वेळेला कुठे कुठली पत्रिका जुळवली होती? तरी इतके वर्ष संसार केला ना मी. ते काही नाही. जय म्हणतोय ते अगदी बरोबर आहे आणि जय म्हणतोय तसंच होणार. गुरुजी, मी तुमचा मान ठेवून तुम्हाला विनंती करतो, आपण आजच साखरपुड्याचा मुहूर्त काढूया. बाकी जे काय होईल ते मी बघेन. माझं काम आहे पत्रिका बघून जे दिसतंय ते तुम्हाला सांग. आता तुमचा विश्वास नसेल तर मी काय बोलणार ना. साखरपुड्याचा मुहूर्त म्हणाल तर पुढच्या महिन्याला 3 तारखा आहेत. 2, 16 आणि 29. आता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे यातील एक तारीख ठरवू शकता. मी निघतो. काका, आता तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल त्या तारखेला आपण साखरपुडा करू. जय, तुम्हाला म्हणाला होतास तू माझ्या शब्दाबाहेर नाहीस म्हणून. आई, आत्ता काय महत्वाचं आहे तूच सांग. आणि मी तुझा शब्द मोडलाच नाहीये. मी उपाय सुचवतोय. तुला भीती वाटते ना, ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. ते सुद्धा माझंच काम आहे ना. प्लीज ट्रस्ट मी.